नमस्कार. संगीता चवळीच रेसिपीमध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा स्वागत करते. आज आपण इथे मिसळपाव रेसिपी बघणार आहोत. मी मिसळपाव करण्याकरिता इथे मी काय साहित्य घेतलं आहे हे मी तुम्हाला सांगत आहे. ही मिसळपाव रेसिपी मी जेव्हा कोल्हापूरला गेले असता तेव्हा तिथे मी भरपूर प्रमाणात आवडीने खाल्ली आणि तेव्हापासून मला ही मिसळपाव अगदी फार आवडायला लागली. हीच रेसिपी माझ्या मुलांना देखील खूप आवडते. त्यानंतर मी घरी आल्यानंतर मिसळपाव पूर्ण व्यवस्थित आणि हे तशाच पद्धतीने करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे मी. ते सुद्धा आता मी तुम्हाला दाखवत आहे इथे. तशीच आपण छान कोल्हापूरची मिसळपाव ते पण घरी बनवणार आहोत. बघितले इथे मी मोड आणली इथे मटकी घेतलेली आहे 2 वाटी. छान अंकुरित इथे मटकी घ्यायची आपल्याला. त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि हे एक छान काळा माठ घेतलेलं आहे, मातीचं पॉट घेतलेलं आहे. त्या पॉटमध्ये छान गडवाभर पाणी घालायचं. त्या पाण्यामध्ये आपण ही मोठ घालून घेणार आहोत आणि मोठ छान शिजवून घ्यायची आपल्याला. शिजवताना त्यामध्ये मी अर्धा टेबलस्पून हळद घातली आहे, हिंग घालायचा आणि अर्धा टेबलस्पून मीठ घालायचं आहे. अशा पद्धतीने आपण ही मोठ छान शिजवून घ्यायची आपल्याला ही अशी नसं शिजवायची तर आपण त्याला प्रेशर कुकरमध्ये देखील शिजवून घेऊ शकतो. मिसळपावची रेसिपी बहुतेक जणांना भरपूर जणांना खूप अशी आवडली. ती तिखट रस्सा, तो तर्री, तो छान मसाल्याचा वास, त्यामध्ये गरम मसाले घेतलेले अगदी फार अशी छान लागते. त्याच्यात छान लिंबू आणि कांदा बारीक चॉप करून घेतलेला आणि त्याच्यासोबत असे भरपूर पाव. अशी मिसळपाव खाण्यामध्ये अगदी वेगळा मजा येते. इथे मी थोडेसे मसाले घेतलेले आहेत, गरम मसाले. मी काय मसाले घेतले आहे हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण डिटेल माहिती देत आहे. सुके मसाले इथं भाजून घ्यायचे आपल्याला. त्याच्यामध्ये 2 बारीक जाडसर असे कांदे घेतलेले आहेत, 2 तेजपत्ता आहे, खसखस, तीळ, लवंग, मिरे, कलमी, शहाजिरं, साधं जिरं. हा सगळा मसाला मी किती प्रमाणात घ्यायचा आहे हा मी इथे दिलेला आहे. हा पूर्ण आपण मसाला इथे छान पॅनवरती परतून घेणार आहोत. इथे आपला मसाला पूर्ण झालेला आहे. हा ड्राय मसाला तो मिक्सरच्या पॉटमधून आपल्याला काढून घ्यायचा आहे. त्याच्यावरच मी छान कोथिंबीरीच्या काड्या घालत आहे, 1 गाठा लसणाचा घालत आहे, थोडं अद्रक घालायचं आहे आणि 2 मिरची घालायची आहे. सोबतच आपण मसाला हा एकत्र करून घेणार आहोत. मसाला आपला छान झालेला आहे. तुम्ही जर माझं चॅनल पहिल्यांदा पाहत असाल तर माझ्या चॅनलला तुम्हाला लाईक करायचं आहे आणि व्हिडिओला तुम्हाला सबस्क्राईब करायचे आहे. माझं जे चॅनल आहे संगीता चवळीच रेसिपीला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे आणि घंटी देखील प्रेस करायची आहे. घंटी प्रेस केल्यामुळे मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करत जातील ते तुम्हाला पूर्ण पाहायला मिळतील. त्यासाठी सबस्क्राईब करणे आणि बेल आयकॉन देणे दोन्ही फार गरजेचं आहे. आपला इथं मसाला झाल्यानंतर आपण इथे त्याच पॅनवरती मसाला काढल्यानंतर याच्यामध्ये आपण बटाट्याची चटणी करून घेणार आहोत. त्याकरता मी बॉईल केलेले 5 बटाटे घेतलेले आहे इथे. त्याला छान मॅश करून घ्यायचं आपल्याला. 4 टेबलस्पून तेल घालायचं आहे पॅनवरती. अर्धा टेबलस्पून मोहरी घालायची आपल्याला. पॅन गरम झालेलं का नाही हे एकदा चेक केलं तरी चालते. आपलं पॅन गरम झालेलं आहे. अर्धा टेबलस्पून मोहरी घालायची आपल्याला. जिरं घालायचं आहे. बारीक चिरलेल्या 2 हिरवी मिरची घालायची आहे. 2 चॉप केलेले कांदे घालायचे आहे छान.
एक कढीपत्त्याची 10-12 पाणी घालायची. व्यवस्थितपणे आपण कांदा छान सॉफ्ट करून घ्यायचा आहे तो. अशा पद्धतीने आपण छान परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम आपण भाजताना मिडियमच ठेवायची आपल्याला. त्यानंतर अर्धा टेबलस्पून हळद घालायचं आहे. धना जिरा पावडर घालायची आहे. थोडं आमचूर पावडर घालायची आहे. गरम मसाला, लाल तिखट, आपल्याला तिखट आवडत असतं आपण आवडीनुसार घालू शकतो. नाहीतर छान याच्यामध्ये पावभाजीचा मसाला जरी ॲड केला तरी चालेल तुम्ही अर्धा टेबलस्पून. नाहीतर कांदा खोबऱ्याची कोल्हापूरची चटणी आपण त्यामध्ये यूज करू शकतो. ते देखील फार छान लागते कोल्हापूरची चटणी. पण यावेळेस माझ्याकडे ती अवेलेबल नसल्या कारणाने मी यामध्ये घातलेलं नाही आहे. आपल्याकडे जर ते कोल्हापूरची मिसळ पावची चटणी असेल तर ते तुम्ही अवश्य घाला. त्यामुळे तुमची पावभाजीला टेस्ट फार छान येईल. अशा पद्धतीने आपण बटाटा चटणी तर छान करून घेतलेली आहे. सॉफ्ट अशी मॅश केलेली आहे. तुम्ही बघू शकता इथे आपली चटणी झालेली आहे. आता पावभाजीच्या सामानमधले आपली थाली बनवताना आपल्याला काय काय लागते ते आपण इथं बघितलेलं आहे. तुम्ही याला छान मिसळ पावची थाली देखील म्हणू शकता. वरून आपण इथे कोथिंबीर सर्व केलेला आहे. मोठ पण आपली झालेली आहे. तुम्ही बघू शकता मी चेक करून दाखवते. मोठ आपली शिजलेली आहे. एकाबरोबर आपण एकासोबत हे सगळं काम व्यवस्थितपणे करत आहोत. मसाला भाजून झालेला आपला, मोठ देखील शिजून गेलेली आहे. बटाट्याची चटणी देखील आपली तयार झालेली आहे. आता आपण करणार आहे हा मसाला मिक्सरच्या वर काढून घेणार आहोत. मिक्सरमध्ये थोडं पाणी घालायचं आपल्याला आणि सॉफ्ट असा मसाला काढून घ्यायचा आहे छान. जेवढा मसाला आपण छान बारीक काढू तेवढी तर्री आपल्याला मसाल्याला छान येईल. आणि मिसळ पावला तर्री ही हवी असते किंवा आवडीनं खातात ही तर्री. आणि ही तर्री खायला खूपच छान लागते. त्यामुळे मी इथे भरपूर प्रमाणात तर्री करणार आहे. कारण माझ्याकडे भरपूर अशी तर्रीची ही मिसळ पाव आवडते. तेल भरपूर घालायचं आपल्याला. मी इथे अर्ध्या पाटीच्या वर तेल घेतलेलं आहे. ते म्हणतात ना मिसळ पावचा कट हा कसा झणझणीत हवा. मग तसाच मिसळ पावचा कट आपण करूया की. हो ना. चला तर मग इथे आपण आता तर्रीला फोडणी घालूया. अर्धा वाटीच्या वर मी इथे तेल घातलेलं आहे. पातेल्यावरती तेल गरम झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये थोडंसा जे मसाले काढले ते पण घालणार आहोत. आधी आपण तेल छान गरम होऊ द्यायचं आपल्याला. सुरुवातीला गॅसची फ्लेम मोठी करून घ्यायची आहे म्हणजे आपलं पातेलं छान तापेल. त्यानंतर मात्र गॅसची फ्लेम बारीक करायची आहे. पातेलं फार जाड असल्याने लवकर तो गरम होऊन नाही राहिलेला आहे. पण तो एकदा गरम झाला की लगेच आपण त्यामध्ये मसाले घालूया. ही रेसिपी मी जेव्हाही घरी करते तेव्हा आवडीनं तर भरपूर लोक खातातच. पण ह्या तर्रीचा मसाल्याचा वास हा शेजारी पाजारी गेल्यानंतर भरपूर प्रमाणात सगळेजण मला विचारायला येतात की आज तुम्ही सांगितलं कोणती भाजी केली, तुम्ही काय बनवलं तुमच्या किचनमध्ये की त्याचा वास हा सर्वत्र येतो. अशी ही झणझणीत तर्री बनते.
याचप्रमाणे तुम्ही मसाले वापरून आपल्या घरी देखील छान मिसळपावची तर्री करू शकता, तर्री म्हणजेच कट करू शकता आणि ते सहज असे छान थाली बनवून खाऊ शकतो आपण. दिवाळीनंतर तेच पदार्थ खाऊन जीवाचा कंटाळला आहे सगळ्यांचा. सगळेजण म्हणतो वेगळं काहीतरी करा, वेगळं काहीतरी हवं आपल्याला. म्हणून मी आज छान असा सुंदरसा बेत केलेला आहे, तो म्हणजे मिसळपावचा. आपण तेल गरम झाल्यानंतर छान एक कढीपत्त्याची डंठल घातली आहे, हिंग घालायचं आहे आपल्याला, थोडंसं जिरं घालायचं आहे आणि हा मसाला सगळं परतून घ्यायचा आहे. मसाला ज्यामध्ये भांड्यामध्ये काढला आहे पण ते भांडं पाणी टाकून पूर्ण मिसळून तो मसाला त्याच्यामध्ये घालायचा आहे. मटकी जी शिजली होती आपण ते बघू शकता तुम्ही, साईडलाच एका चाळणीमधून पाणी मी वेगळं करत आहे. हे पाणी आपल्याला याच कटाकरिता वापरता येईल. ते पाणी आपण साईडला ठेवून दिलेलं आहे. बारीक आणि मीडियम गॅसवर मी हा पूर्ण मसाला परतून घेत आहे व्यवस्थित. मसाला छान परतला गेला पाहिजे. त्यामधला जर कच्चा राहिला तर कच्च्याचा वास देखील येते. त्यामुळेच मी लसूण आणि कांदा जो असते तो मी छान भाजून घेतलेला आहे, म्हणजे आपल्या रस्याला छान असा कच्चापणा येणार नाही आणि कच्चा वास देखील त्या रस्याला येणार नाही. त्याकरिता मसाल्यासोबतच आपण कांदा लसूण पूर्ण भाजून घेतलेला आहे व्यवस्थित. त्यानंतर मी इथे छान आपल्याला आवडीनुसार तिखट घालायचं आहे 2 चमचे. इथे काश्मीरी रेड चिली पावडर घातलेली आहे मी अर्धा चमचा. अर्धा टेबलस्पून हळद घालायची आहे. 1 टेबलस्पून आपण जिरा आणि धनियाची पूड घालत आहे. अर्धा टेबलस्पून गरम मसाला घालत आहे. आता आपण ड्राय मसाले घातले, तिखट हळद मीठ सगळं त्यामध्ये ॲड केलेलं आहे. त्यानंतर मसाला छान भाजायचा आहे, व्यवस्थित भाजून घेऊया आपण. अशा पद्धतीने ते गंजाला खाली डिकू द्यायचं नाही आहे, चमचा सतत फिरवत राहायचं आपल्याला अशा पद्धतीने, नाहीतर कटाला वास लागू शकतो. त्यामुळे चमचा सतत हलवत राहायचं आपल्याला. आपण ते झुतलेलं पाणी काढलं मिक्सरच्या पॉटमधलं, ते पाणी आता मी ॲड केलेलं आहे. जितकं हळूवारपणे आपण हा मसाला छान तेलामध्ये परतू तितके लवकर तर्रीही वर येते. मोठचं पाणी मी त्यामध्ये घातलेलं आहे. आवश्यकता असल्यास आपण पुन्हा 1 ग्लास पाणी मी गरम करून घातलेलं आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर आता आपण त्याला आवडीनुसार किंवा चवीनुसार मीठ घालूया आणि छान अशी हळूवारपणे आपण त्याला खूप सुंदर अशी शिजू द्यायची आपल्याला, म्हणजे ती छान दाटसर येईल तर्री आपली. तर्रीला उकळी येत आहे आपली. तर्री उकळी येईपर्यंत आता आपण सहज वाट पाहेपर्यंत आपण आता थाली कशी करायची ते मी तुम्हाला दाखवून देत आहे. आपली इथे छान कट शिजत आहे, कट शिजू द्यायचं आहे 2 आणि ती थंड करून घ्यायचं आपल्याला खाली उतरून एखाद्या भांड्यामध्ये. आपली इथे थाली तयार झालेली आहे. डिश मी इथे घेतलेली आहे. सर्वात आधी आपण झणझणीत असा बटाट्याचा चटणी घालूया. त्यानंतर पुन्हा थोडंसं आपण रस्सा घालायचा आहे तर्री त्यावर. डिश कशी सर्व करायची हे आपल्याला करू शकतात. पुन्हा मोठ घालूया आणि फरसाण हे हवं आपल्याला. फरसाणमध्ये छान जाडा आणि बारीक हा मिक्स असा चिवडा हवा आहे. इथे बघू शकता थालीमध्ये सगळ्या प्रकारचा थाली मी तयार करून घेतलेली आहे. पाव देखील आहे.
छान बारीक चॉप केलेला कांदा आहे, तर्री आहे, बटाटा चटणी आहे, मोठ आहे आणि फरसाण आहे. ही आपली थाली तयार आहे. चला आता महाराष्ट्राची मिसळपाव लगेच खाऊया. व्हिडिओ आवडला तर लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला. मी तुम्हाला एक घास खाऊन दाखवते बरं का. खूपच झणझणीत दिसत आहे हे.